त्याच्यावर आमची चर्चा झाली, त्यात असं लक्षात आलं की ज्यांना ट्रेनिंग द्यायचं ते जे ट्रेनिंग देणार आहेत त्यांच्या वयाचे दुप्पट आहे. त्यांना काय ट्रेनिंग द्यावं, हे सगळे बुद्धिवादी आहेत, कोणी प्राचार्य राहिले, मोठ्या पोझिशनवर राहिले, आणि 3-4 तास त्यांना वेटीज देऊन आपण त्यांच्यासमोर काहीतरी एकतरी सांगायचं आणि एकतर्फी सांगायचं, त्यापेक्षा एक असा विषय आला की आपण लर्निंग बुकलेट्स काहीतरी चांगले त्यांना आपण द्यावे असा पर्याय समोर आला. जेणेकरून असा अभ्यासात असं आहे की वर्कशॉप्स किंवा ट्रेनिंग सेशनमध्ये जे शिकवलं जातं त्याचं 10%च ॲब्सॉल्यूट, बाकीचं काही लक्षात राहत नाही. त्यापेक्षा बुकलेट जर बरोबर असतील तर वारंवार जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा बघणं, वारंवार बघणं, किंवा घरातल्या मंडळींना सुद्धा अवेअरनेस येईल, अजून कोणाला शेअर करता येईल, घरातल्या मंडळींना वाचता येईल, मग बुकलेट फॉर्ममध्ये ते करावं आणि आपल्या सगळ्या मेंबरला द्यावं. आणि हे प्रकाशन आपण करतोच आहे, तर हे औरंगाबादमध्ये इतर क्लबला सुद्धा उपलब्ध करून द्यावं ॲट कॉस्ट. तर ही 5 पुस्तकं आहेत. 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर राशीनकर म्हणून खूप आज आता 85-90च्या आसपास आहेत, ते खूप जुने रोटिलियन आहेत आणि त्यांनी 2025 पर्यंतचे जे अपडेट्स आहेत ते या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहे. तर अशी ती 5 पुस्तकं आहेत, पुस्तकांचं सेट आहे. तर या पुस्तकांचं एक आहे रोटरीचा श्री गणेशा, पुस्तकाचं नाव रोटरीतील व्यवसाय सेवा व्होकेशनल सर्व्हिस, त्यानंतर रोटरीची तोंड ओळख, अशी 3 पुस्तकं ही रोटरीच्या माहितीची आहे. तर ज्यांना आपण ही पुस्तकं देतोय असं अपेक्षित आहे की या 3 पुस्तकांचा त्यांनी पहिल्यांदा अभ्यास करावा आणि त्यानंतर त्यांच्यासमोर ही 2 पुस्तकं आहेत, रोटरीतील संज्ञा आणि रोटरीतील प्रश्नमंजुषा. तर हे सेल्फ ॲनालिसिस त्यांना करता येईल. आपण ही पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला याच्यातलं काय काय रिकलेक्ट होतं. आणि रोटरी फाउंडेशन प्रश्नमंजुषा म्हणजे हे त्यांनी आधी हे 3 पुस्तकांचं वाचन करावं, त्याच्यातून याचं वाचन करावं आणि त्यांनी त्यांचं सेल्फ ॲनालिसिस करून सेल्फ असेसमेंट करून आणि कोणाची परीक्षा घेण्याचा अनेक काय अधिकार आहे, त्यापेक्षा त्यांना आपल्याला सेल्फ घेऊन टाकावं, त्यांनी घ्यावं. ते आम्हाला बरं नाही वाटलं, त्यामुळे आम्ही त्यांनी सेल्फ असेसमेंट करावं, सेल्फ अभ्यास करावा. अशा दृष्टीने 5 पुस्तकांचं संच आपण आपल्या क्लबतर्फेच देतोय सगळ्यांना. यामध्ये याच्यात एक पेज आपण टाकलेलं आहे. आपल्या जेव्हा आपल्याला पूर्ण याच्यात सर्क्युलेट होईल तेव्हा सुद्धा हे पेज आपलं जाणार आहे. त्याच्याबद्दल हे सगळ्यांनी बघून घ्या. प्रत्येक पुस्तकाच्या मागे आपण आपलं तिला जाणून घ्या. त्यामुळे आपल्या ही हे आपण ऑक्सिजनचे मशीन दिलेले ऑलरेडी. कुठे 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 दिले सांगा ना सगळ्यांना, सगळे थोडेच होते. एक आधार वृद्धाश्रम, एक स्नेहा सावलीला दिलेला आहे आणि एक N3 मध्ये ते रुग्णसेवा मंडळ आहे त्यांना दिलं आहे. आणि एक संघाचं कुठलं नाही, गीताभाऊंचं दिलं नाही. 1 तारखेला गीताभाऊंना आपण देणार आहोत. 1 तारीखला 10:30 वाजता गीताभाऊंमध्ये बोलवलं आहे आपल्याला आणि 1 तारखेला 10:30 वाजता जाऊन ते मशीन तिथे द्यायचं आहे. दुसरं अंजन रोग आपल्याला CRC फंडमधून 2 लाख रुपये मिळाले होते. तर ते शाळेला आपण केमिकल लॅबसाठी जे पाहिजे होतं ते सगळं साहित्य आपण त्यांना दिलेलं आहे आणि काही बेंचेस पण दिलेले आहे. म्हणजे 2 लाखामध्ये जेवढं
आता जे मिळालं होतं ते त्यांना पाहिजे होतं ते आपण त्यांना दिलेलं आहे, ऑलरेडी त्यांच्याकडे आलेलं आहे. पण आपल्याला तिथे जाऊन एकदा पाहावं लागेल ते सगळं साहित्य. म्हणजे जून अजून थोडं टाइम आपल्याला वाट पाहावं लागेल, कारण तिथे स्टिकर अजून लावायचे बाकी आहे. ते स्टिकर तयार झाल्यानंतर ते लावणार. तिथे आधी पण स्टिकर लावले होते, तर ते स्टिकर बनवून तिथे लावणार आहे आपण. आणि ते लावल्यानंतर आपण तिथे जाऊ. आणि मग आणि आता सुट्ट्या आहे तिथे, उन्हाळ्यामध्ये आपण ते सगळं पूर्ण करूया. आणि शाळा उघडली त्या दिवशी आपण त्याचा चांगला कार्यक्रम संस्थेमध्ये आपण तिथे सगळे संस्थेचे लोक बोलून आपण करूयात. मुंबईला त्याच्याकरता आम्हाला आमचे रोल्स पुढल्या वर्षी करता आम्ही कसे फॉलो करायचे, काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, या 2 महिन्यात तुम्ही काय कामं करायला पाहिजे असं आम्हाला सांगितलं गेलं. खूप एक्सपर्ट लोक येतात तिथे, ज्यांना आपण नॉर्मल यांचा भेटणंही आपल्याला ते कठीण आहे. असे एक्सपर्ट्स तिथे येतात, डॉक्टर काय, लॉयर काय असे. तर त्या लोकांकडनं आम्हाला गायडन्स मिळालं. 2-3 गोष्टी त्याच्यातल्या अध्यक्ष करता मी माझ्या प्रोफाईलचं सांगते की त्याच्याकरता त्यांनी सांगितलं की तुम्ही डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क पण करू शकता, करायला पण पाहिजे. म्हणजे सगळे मेंबर्सला ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायला. डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क करा, तुम्ही कमिटी बनवा प्रत्येक प्रोफाईलची. म्हणजे जसं मेंबरशिप कमिटी, त्याच्या अंडर तुम्ही 2-2 लोक द्या त्यांना. म्हणजे मग ते टीमवर्कनी काम होतं, आयडिया एक्सचेंज होतात असं. आणखीन मला आणखीन 2-3 मुद्दे असे हे आवडले. आणि त्याच्यावरच आता आपण 2 महिने त्यांनी म्हटलंय की हे बॅकस्टेजचं जे तुमचं काम आहे ते तुम्ही करायला पाहिजे. आणि त्याच्याकरता आणखीन काय काय करायला पाहिजे ते सांगितलं. पण आज आता वेळ कमी आहे, हिलाही जायचं आहे, तर आपण माधुरीला सांगते की काय आणखी तिच्या प्रोफाईलचे काय मुद्दे ते ती सांगते. प्रेसिडेंट इलेक्ट, सेक्रेटरी इलेक्ट लर्निंग सेमिनारला 25-26-27 रामभाऊ माळगी प्रबोधिनी, भाईंदर, उत्तान, मुंबई या ठिकाणी आम्ही दोघी कानडे एजी आणि एजी कोऑर्डिनेटर स्वाती आम्ही 4 गेलो होतो. आणि बाकीच्या क्लबचे पण लोक होते. मी थोडक्यात पॉइंट्स वाईज सांगते. तिथे आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या. सगळे सेशन अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व नवीन प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी यांना प्रेरक असणारे होते. प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी यांच्यासाठी मुद्दाम ब्रेकआउट सेशन्स तर्फे छोट्या छोट्या ग्रुपमध्ये अनेक सेशन्स घेण्यात आले. त्यामुळे ते लर्निंग अत्यंत इफेक्टिव्ह अशा प्रकारे घेण्यात आले. अजून एक मुख्य मुद्दा म्हणजे त्यांनी 2च दिवसाचा खरं म्हणजे वर्कशॉप होता. त्यात जसं काही आम्ही खूप मोठं काही ट्रेनिंग घेतलं आहे अशा प्रकारे एक ग्रॅज्युएशन सेरेमनी टाईप त्यांनी घेतला. जसं काही आणि तो एक स्पेशल असा त्यांनी डिग्री कॉन्व्होकेशन कसा घेतला जातो, म्हणजे हॅट आणि गाऊन वगैरे असं सगळं घेऊन आम्हाला तो सगळ्यांना ग्रॅज्युएशन सेरेमनी घेण्यात आला. दिस वॉज व्हेरी डिफरंट ऍज कम्पेअर्ड टू द, कारण मी तर पहिल्यांदाच पेटशेटला, सेकंड टाइम मी पेटशेटला गेले होते. ते असं करून त्यांनी खूपच बहार आणली. आणि जे काही सगळे प्रेसिडेंट सेक्रेटरी जमा झाले होते त्यांना खूपच एक प्रकारचं मोटिवेशन करण्यात आलं. आणि अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. त्या सगळ्यांचा आम्ही आता स्टेप बाय स्टेप वापर करणार आहोतच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. वेळेचे पालन व शिस्तबद्ध आयोजन हे मला आताच्या पेटसेटमध्ये मला जाणवलेला विशेष मुद्दा आहे. आपले डीजी सुधीर लातूर यांची टीम, पोस्ट क्लब आरसी आंबेजोगाई यांची मेहनत व एकजूट ही अत्यंत प्रकर्षाने जाणवली या सगळ्या आयोजनामध्ये. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी सांगून मी सांगते. तो फार महत्वाचा रोल. जागा इज मेड फॉर ट्रेनिंग सेशन आणि ती जागा अशा पद्धतीने कॉम्पॅक्ट आणि निसर्ग निर्मित आणि तिचा पॉझिटिव्ह ओरा आहे, तिथे इतकं पॉझिटिव्ह फिलिंग आहे, त्याचा खूप चांगला इफेक्ट त्या पहिल्याच वेळेस सांगितलं. पहिलं वाक्य सांगते त्यांनी सुरुवात केली. म्हणजे जो परिसर आहे पूर्ण केशवसृष्टी गावाचा, त्यात ही रामभाऊ माळगी प्रबोधिनी आहे, जिथं आमदार, खासदार आणि मोठ्या मोठ्या शासकीय अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग होतं. खूप सुंदर परिसर आहे. आणि बेसिकली त्यांचं क्रिएशन ऑफ प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी, अमित शहा यांची नावं बेसिकली त्यांचं क्रिएशन.
गेले होते तिथे. सध्या त्याचे देवेंद्रजी फडणवीस त्याचे सध्या अध्यक्ष आहेत. आणि डिस्ट्रिक्टला कनेक्ट करण्याचे कार्य असतात. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायला पाहिजे की आपला जो डिस्ट्रिक्ट लर्निंग असेंब्ली आहे किंवा डिस्ट्रिक्टचे जे जे काही इव्हेंट या वर्षात होणार आहे किंवा रेग्युलर जे होतात ते सगळ्यांनी मागं पण आपण याच्यावर चर्चा केली होती, सगळ्यांनी ते अटेंड करावे. डिस्ट्रिक्ट इव्हेंट अटेंड केल्यानंतर काय फरक पडतो हे तुम्हाला माधुरी जोशीकडनं कळू शकेल. त्यांनी 2-3 तरी अटेंड केलेले आहेत. तर तुमचा रोटरीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलून जातो. तर तुम्ही आता हा 31 आणि 1चा जो सेमिनार आहे तो फॉर्च्युनेटली औरंगाबादमध्येच आहे, आपल्याला काही ट्रॅव्हलिंगची कॉस्ट नाहीये, तर तो सगळ्यांनी अटेंड करा. हा हॉटेल सयाजीला आहे SBOI समोर, छान व्हेन्यू आहे. आणि 5 मे पर्यंत त्याची बुकिंग अमाऊंट जी आहे 2,858 आहे, त्यानंतर 3,132 आहे. तर तुम्ही 5 मेच्या आज सगळ्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन करा. डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग असेंब्ली जी आहे आपली औरंगाबादमध्ये, तर ती सह्याद्रीमध्ये आहे, सयाजीमध्ये आहे. आणखी त्याच्यानंतर रात्री पामला आहे डिनर वगैरे, गाला डिनर. तर ते पण जबरदस्त आहे, म्हणजे व्हेज नॉन व्हेज बाकी सगळं. आणि त्याची एरवीच किंमत गाला डिनरची जवळजवळ 2,000 पर्यंत जाते. आणखी सयाजीचं सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याचे रेट पण भरपूर आहेत तसं पाहायला गेलं तर तिथं आपली 2 जेवण होणार आहेत, 2 नाश्ते होणार आहेत आणि पामला आपलं डिनर असणार आहे. आणि परत सगळं ट्रेनिंग आणखी त्यांचं ते टीम वगैरे सगळं आहे. बेसिकली काय होतं की प्रत्येक विषयावर बोलणारे चांगले वक्ते तिथे येतात. दुसरं म्हणजे आता असं कसं होतं की आपण क्लबमध्ये म्हणजे एक आपण डबक्यात पोहत असतो आणि इथे गेलो की आपण संपूर्ण समुद्रात गेल्यासारखं होतं. मग आपल्याला खरी रोटी काय आहे ती आपल्याला तिथे कळते. तर मी काय म्हणते की फक्त तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टरच नाही, ज्यांना रोटरीची आवड आहे, ज्यांना रोटरी माहिती करून घ्यायची आहे किंवा अंगीकारायचे आहे, तर त्या सगळ्यांनी तिथे यावं. आणखी आता आपल्याला हे अगदी सहज शक्य काय आहे, तर एक तर हे औरंगाबादमध्ये म्हणजे आपल्याला 2 दिवस उठून तिथे राहायला जायची गरज नाहीये, त्याच्यामुळे आपला तो राहण्याचा खर्च वाचणार आहे. आणि हे त्यांनी पॅकेज इतकं स्वस्त दिलेलं आहे की 2,885 आता आपल्या 5 मे पर्यंत केलं तर 2,885 आहे. आणखी मग 5 मे नंतर पहिलं जे आहे स्लॅब ती 31-32 म्हणजे हा 313 स्लॅब. आणि मग त्याच्यानंतरची जी आहे 25 मे पर्यंत ती 3333 असं अशी आहे. आणखी ते पेट्रोल जे आहे त्याच्यासाठी 5,555 आहे. तर असे हे सगळे रेट आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करेन की इथे जवळ आहे, आणखी एक छान पिकनिक जरी करायची आपण म्हटलं तरी वेगळा ठरेल. आणि ही अख्ख्या डिस्ट्रिक्ट बरोबर आपली पिकनिक सारखं होणार आहे. आणखीन आपल्या सगळ्यांना आपल्या इथे असल्यामुळे आपणच होस्ट करतोय असं सुद्धा वाटू शकेल. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी घरामध्ये करायचं असं म्हणजे कोणत्या महिन्यात आहे? कोणत्या महिन्यात आहे? 31 मे आणि 1 जून 2 दिवस. सॅटर्डे संडे. वा, मग ठीक आहे. सुट्टीचा म्हणून मी विचारलं. मग काय अडचण सगळ्यांनी करा. अध्यक्षा सुबाई सुमय्या आणि तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. कारण बहुतेक वेळेला असं होतं की डीची विजिट झाली की बहुतेक डीजीचं काम संपलेलं असतं, असं बऱ्याच वेळा असं होतं. आणि आवर्जून आजच्या या मीटिंगसाठी सुबाईचा फोन आला की तुम्ही या. आणि मला खरंच खूप छान वाटलं की पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांशी मला भेटता येईल आणि बोलता येईल. आता हे जे पुस्तकांचा सेट आपण सगळ्यांना तुम्ही देत आहात आणि हे सुरू केलेलं खरंच खूप छान आहे. म्हणजे मला असं वाटलं की हे आधी का नाही सुरू झालेलं आहे, पण बेटर लेट दॅन नेव्हर. तर आज या पद्धतीने नवीन मेंबर किंवा जुने मेंबर कदाचित त्यांना बऱ्याच वेळा असं होतं की अर्धवट माहिती असते, विचारायचं कसं किंवा बोलायचं कसं हा एक मनामध्ये शंका असते आणि आहे त्या विचारांवर रोटरीमध्ये जॉईन करणं असं चालू असतं.
पण ह्या पुस्तकांच्या सेटनी आपण काय म्हणू, एक डिक्शनरी किंवा एखादं घरामध्ये काही अडलं तर याच्यामध्ये पाहता येईल, किंवा मनात काही विचार असतील तर ह्याच्यामधून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे सगळ्या क्लबच्या सगळ्या मेंबर्सकडे, नवीन मेंबर्सकडे आणि अध्यक्ष सेक्रेटरीकडे असावा, हा सेट असावा, म्हणजे खूप उपयोगाला गेला असं मला वाटतं खरं सांगायचं. आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं आणि ज्यांच्या कोणाच्या कल्पनेतनं हे साकार झाले त्याचं खूप अभिनंदन. आणि मी माझ्या क्लबमध्ये आणि माझ्याकडे जे काही क्लब्स आहेत त्यांना आवर्जून फोन करून मी हे सांगेन की हे तुमच्याकडे असायला हवं, ज्याचा तुम्हाला आणि तुमच्या क्लबमध्ये येणाऱ्या नवीन मेंबरला खूप उपयोग होणार आहे. त्याच्यामुळं नक्कीच पुन्हा एकदा अभिनंदन. अजून एक फक्त इच्छा अशी आहे की 1 जुलैच्या आधी जर शक्य झालं तर पुन्हा आपण नक्की भेटूयात, किंवा मधल्या कार्यक्रमामध्ये पण जरूर आठवण ठेवा, म्हणजे मला एकदम परक झाल्यासारखं नाही वाटणार. आणि तुमच्या कार्यक्रमामध्ये जर शक्य असेल तर थोड्या वेळ किंवा काही होतीनं मला नक्की यायला आवडेल. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन टीमचे खूप खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा आणि असंच हसत राहा. थँक्यू. इलेक्शन आहे 27-28 डीजीचं, तर त्याच्यासाठी वोटिंग करण्यासाठी मी फक्त प्रेसिडेंट जायचं तिथे, जाणणारं जायचं मला वोटिंग करण्यासाठी, जाणणारं मला जावं लागेल. आणि कोणाला पाहायचं असेल तर तुम्ही म्हणजे कसं होतं वोटिंग, काय होते, कसं करतात ते पाहायचं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर येते. पण तिथे तुम्हाला मध्ये एंट्री नाही, म्हणजे तुम्हाला फक्त मागे बसावं लागेल. आणि फक्त डॉक्टर सचिन साहेब आहेत, त्याचे सचिन प्रेसिडेंट आहेत, त्यांनी फिल्डची भेट ठेवली आहे 10-11 म्हणजे शनिवार रविवारी. तर त्यासाठी त्यांनी टीम तयार करायला सांगितले आहे. तर कोणाला क्रिकेट खेळायचं असेल, आपल्याला जिंकायचं नाही आहे, फक्त खेळायचं आहे. असं कसं म्हणतो, जिंकायसाठीच खेळायचं असं म्हणा. जिंकायचं आहे असं सांगा. अजून ते अजून माहीत नाही झालं किती पैसे भरावं लागेल, काय त्याची काही माहिती अजून आलेली नाही आहे. फक्त टीम तयार करा असं सांगितलं आहे. तर आपल्याला टीम करायची, पण पैसे तर ते घेणारच आहे. पण किती घेणार आहे, काय घेणार आहे, पण प्लेयर घेणार आहे की क्लब वाईज घेणार आहे ते डॉक्टर सचिन साहेब आहेत, त्याचे सचिन प्रेसिडेंट आहेत, त्यांनी क्रिकेटची भेट ठेवली आहे 10-11 म्हणजे शनिवार रविवारी. तर त्यासाठी त्यांनी टीम तयार करायला सांगितले आहे. तर कोणाला क्रिकेट खेळायचं असेल, आपल्याला जिंकायचं नाही आहे, फक्त खेळायचं आहे. असं कसं म्हणतो, जिंकायसाठीच खेळायचं असं म्हणा. जिंकायचं आहे असं सांगा. अजून ते अजून माहित नाही झालं किती पैसे भरावं लागेल, काय त्याची काही माहिती अजून आलेली नाही आहे. आणि बाकी सगळ्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. तर त्यांच्या त्या मेहनतीबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून सॉफ्ट कॉपी भेटणार नाही का? सॉफ्ट कॉपी भेटणार नाही. त्यांचा एक सेटच त्यांना गिफ्ट करू देणार आपण. त्यांचा एक फोटो मराठी चलेगा. तुमचं नाव आणि ते तुमचा जो काही साईज असेल ते सांगा. आणि हा टी शर्ट 400 रुपयाला असणार आहे, तर ते लक्षात ठेवा. म्हणजे मग सगळ्यांनी त्याच्यावर नाव आणखी साईज लिहून द्या. इतकं छान आणि मटेरियल छान आहे.
मुंबईत आम्ही परत घालून उतरत होतो तरी सुद्धा म्हणजे कम्फर्टेबल होतो आम्ही.